कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील मच्छी विक्रेत्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय कुळगाव बदलापूर नगर परिषदेनं घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं कारवाईला सुद्धा आता सुरुवात करण्यात आलेली आहे. सध्या आपण मच्छी मार्केट बदलापूर पूर्व परिसरात असणाऱ्या या मच्छी मार्केट परिसरामध्ये आहोत. आपण जर बघत असाल तर सध्या एक दोन व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल होतात, कारण की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून जे कोणी स्थानिक मच्छी विक्रेते नाही आहेत अशा बांधवांवरती किंवा मच्छी विक्रेत्यांवरती कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आता एक नवा नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. शहराची सुरक्षितता लक्षात घेत आणि स्वच्छता लक्षात घेत खरं तर जे काही इतर शहरांमधले या ठिकाणी मच्छी विक्रेते आहेत, मासेमारी करणारे आहेत, ते बऱ्यापैकी बदलापूर शहरात येऊन व्यवसाय करत असतात. मग तो हा मच्छी मार्केट असू द्यात किंवा बदलापूर रेल्वे स्टेशनच्या लगत असणारा मच्छी मार्केट असू द्यात, अशा दोन्ही मच्छी मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मच्छी विक्रेते पाहायला मिळतात. बऱ्याचदा हे मच्छी विक्रेते जे आहेत ते रस्त्यावर बसून मच्छी विक्री करत असतात. त्यामुळे जे बाहेर इतर शहरातली मच्छी विक्रेते असतील त्यांच्यावरती कारवाई जी आहे त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर आता स्थानिक असाल तरच तुम्ही मच्छी विक्री जी आहे ती बदलापूर शहरात करू शकत असणार आहात, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परंतु जर तुम्ही इतर शहरांमधून असाल तर तुम्हाला कुळगाव बदलापूर नगर परिषदेची परवानगी घ्यावी लागेल मच्छी विक्री करण्यासाठी, आणि त्यांनी जी जागा तुम्हाला दिली जाईल त्याच ठिकाणी खरं तर ही विक्री जी आहे ती तुम्हाला करता येईल, अशी माहिती जी आहे ती आता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. असं असताना आपण बघत असाल तर एकंदरीत आता सध्या वसई विरार ज्या काही कोळीण महिला आहेत त्यांच्यावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात आला, कारवाई करण्यात आली. त्यांची जी काही मच्छीची पाटी आहे ती या ठिकाणी घेऊन जाण्यात आली आणि ही कारवाई जी आहे ती त्यांच्यावरती करण्यात आली आणि त्या कारवाईचाच निषेध त्यांनी वसईमध्ये जाऊन केलेला आहे. भाजपाच्याच काही पुढाऱ्यांनी समोर येऊन खरं तर या गोष्टीचा म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेने जो निर्णय घेतलाय त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि नियमानुसार आपण महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात कुठेही व्यवसाय करू शकतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु आता या ठिकाणी नगराध्यक्षा बसलेल्या आहेत, मुख्याधिकारी आहेत, आपल्या बदलापूर शहराची सुरक्षा लक्षात घेत त्यांच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. परंतु तुमचं यावरती या ठिकाणी काय मत आहे? शहरामध्ये इतर शहरातले सुद्धा जे काही विक्रेते आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन व्यवसाय करावा का, की फक्त स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्यावं, यावरती तुमचं काय मत आहे? तुमचं मत सुद्धा तुम्ही कॉमेंट करा. खरं तर आज सोमवार आहे, बऱ्यापैकी या ठिकाणी दुकानं जी आहेत ती बंद असलेली पाहायला मिळतात. स्टेशन लगत तर मच्छी मार्केट तो पूर्णपणे बंद आहे. त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते, कारण की बऱ्यापैकी आता हे रस्त्याचे जे लगत किनार आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी या ज्या काही कोळीण महिला आहेत त्या विक्री करत असतात. नगर परिषदेच्या माध्यमातून एक इमारत सुद्धा देण्यात आलेली आहे, परंतु स्थानिक असू द्यात किंवा इतर शहरातून येणारे विक्रेते असू द्यात ते दोघेही त्या इमारतीमध्ये बसून विक्री करताना दिसत नाही आणि त्यांच्यावरती खरं तर कडक कारवाई करणं गरजेचं आहे, कारण की बऱ्यापैकी त्या आजूबाजूच्या सोसायटीमधले किंवा दुकानदार यांना सुद्धा त्या गोष्टींचा त्रास होतो. त्यांचा सुद्धा हजारो रुपयांचं भाडं त्यांना दुकानाचं द्यावं लागतं आणि त्यांच्या दुकानासमोरच हे मच्छी विक्रेते जे आहेत ते बसलेले असतात, त्यामुळे त्यांचा सुद्धा व्यवसाय होत नाही. अनेक सोसायटी आहेत त्या सोसायटीच्या आवारामध्ये ते किंवा एंट्री प्रवेशद्वार जो आहे त्या लगत बसलेले असतात, त्यांना सुद्धा याचा त्रास होतो. त्यामुळे नगर परिषदेने जी ठिकाणं जी आहेत ती ठरवून दिलेली आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणीच व्यवसाय करावा अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. आता एक बॅनर आपल्याकडे आहे, तो बॅनर जो आहे तो नगर परिषदेच्या माध्यमातून आता सध्या व्हायरल करण्यात आलेला आहे आणि आपण बघत असाल तर कुळगाव बदलापूर नगर परिषद स्थानिक मच्छीमार कोळी बांधव यांना प्राधान्य, कोणीही नगरपालिकेच्या परवानगी शिवाय रस्त्यावर मच्छी विकण्यासाठी बसू नये असे आदेश त्यांनी दिलेले आहेत. नगर परिषदेच्या नियमानुसार मच्छी विक्रीसाठी अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक आहे. अनधिकृतपणे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मच्छी विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे असं सुद्धा या बॅनरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अनधिकृत विक्री आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छता राखा, वाहतूक सुरळीतता आणि एकंदरीत नागरिकांची सुरक्षितता हे लक्षात घेत एकंदरीत या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणीही या ठिकाणी नगर परिषदेची परवानगी आता घेतल्याशिवाय या ठिकाणी मच्छी विक्री जी आहे ती करू नये. आता हा या ठिकाणी वसईचे ज्या काही कोळीण महिला आहेत त्यांनी खरं तर या गोष्टीचा निषेध व्यक्त केलेला आहे.
परंतु यावरती आता एकंदरीत नगर परिषदेची काय भूमिका आहे ही सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण या ठिकाणी स्थानिक नागरिक असाल किंवा आपण जर बदलापूर शहरात राहत असाल तर तुमचं यावरती काय मत आहे, तुमचं मत सुद्धा कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तुर्तास तेच थांबते. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसर, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.